नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। सध्या शेतकऱ्यांची भेसळयुक्त बियाणे विक्री करून फसवणूक केली जात आहे। कारण नाशिक जिल्ह्यातील मागील 9 महिन्यात खते, बियाणे आणि कीटकनाशक भेसळीत कृषी विभागाने अनेक कारवाया केल्या आहेत। या 9 महिन्यात कृषी विभागाने 62 विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत, तर 5 परवाने रद्द करण्यात आले असून 5 परवानाधारकांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कृषी विभागाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या एकूण 128 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्याप्रमाणे एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या 9 महिन्यात बियाणे, खते आणि कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी मागवण्यात आले होते। गुण नियंत्रण विभागाने बियाणांचे एकूण 3569, खतांचे 1638 आणि कीटकनाशकांचे 1020 नमुने संकलित करण्यात आले होते। प्रयोगशाळेतील चाचण्यांनंतर काही नमुने अप्रमाणित आढळले। कृषी विभागाच्या सहाय्याने गुणवत्ता तपासणीनंतर जिल्ह्यातील परवानाधारकांवर कठोर कारवाई करण्यात आली असून 9 महिन्यात सुमारे 62 विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर 5 परवाने रद्द करण्यात आले आहेत। 5 परवानाधारकांवर पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। वारंवार बियाणे, खते आणि औषधांमध्ये होणाऱ्या भेसळीमुळे नाशिक कृषी विभागाची कारवाईची मोहीम वेगवान झाल्याचे पाहायला मिळत आहे। तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा रद्द करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिलेल्या आहेत। बोगस पीक विमा उतरवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली असून नाशिक जिल्ह्यात 5172 शेतकऱ्यांनी 3600 हेक्टर क्षेत्रावर बोगस पीक विमा उतरवल्याचे उघड झाले आहे। विशेष म्हणजे यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे। कांदा पिकाची लागवड केलेली नसतानाही त्या ठिकाणच्या क्षेत्रावर पीक विमा काढल्याचे समोर आले। अशा बोगस विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याचे आदेश कृषी अधिकाऱ्यांनी दिले आहेत। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।